जय गजानन मंडळी, आज मी तुम्हाला दाखवत आहे तिळाचे लाडू। त्याच्यासाठी काय साहित्य पाहिजे ते आपण बघूया। तर 1 किलो तीळ घेतलेत आपण आणि 1 किलोच गूळ घेतलेला आहे। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आता आपण इथे तीळ भाजून घेऊया। तीळ भाजायला जाड बुडाची कढई घ्यायची शक्यतोवर, म्हणजे ते चांगले भाजले जातात। नाहीतर मग अर्धे कच्चे राहतात आणि असा जळकट होतं, तसं नको व्हायला। म्हणून आपण असे लो टू मीडियम हीटवर असे तडतड वाजेपर्यंत आता आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत। तडतड भाजले की त्याचा रंग पण बदलतो आणि साईज पण बदलते। या पद्धतीने दाखवते मी तुम्हाला आता कसे भाजले गेलेत ते। आपण इथे आता 1 किलो तीळ घेतलेले आहेत, तर 1 किलोच आपण गूळ घेतला। त्या साजूक तूप टाकायचं चमचाभर आणि असं पाक होईपर्यंत हलवत राहायचं। याला खूप कडक पाक नको, नाही तर लाडू कडक होतात। असं परतवत राहायचं सारखं आणि थोडं अगदी पाणी टाकायचं। अर्धी वाटी वगैरे म्हणू शकतो आपण, किंवा अगदी छोटी वाटी असेल तर 1 वाटी पाणी टाकायचं, खूप नाही टाकायचं। या पद्धतीने आता याचा पाक करून घेऊया। असं आपल्याला ढवळत राहायचं आहे पाक होईपर्यंत। बघू शकता तुम्ही आता होतोय आपला पाक। थोडं पाणी टाकलंय ना आपण त्याच्यामध्ये, त्यामुळे असं थोडा पातळ झालाय तो। असं ढवळत राहायचं आणि या पद्धतीने याचा पाक करून घ्यायचा। आता आपण संपूर्ण तीळ नाही घ्यायचे आधी, जसे जसे आपल्याला लाडू वळायचे आहेत तसे थोडे थोडे तीळ घेऊन त्यात पाक टाकायचा आहे। असे बुडबुडे यायला लागले की झालाय आपला पाक। बघू शकता तुम्ही आता पाक झाला। आता थोडे थोडे तीळ घेऊन त्यात थोडा थोडा पाक टाकून त्याचे लाडू वळायचे। एकदम जर तुम्ही संपूर्ण तीळ त्या पाकामध्ये टाकून दिले तर ते कडक व्हायची शक्यता असते। असं नको करायला। थोडे तीळ घ्यायचे आणि थोडा पाक घ्यायचा आणि थोडा हाताला तूप लावून त्याचे लाडू वळूयात। असा इतका पाक होऊ द्यायचा आहे आपल्याला। बघा तुम्ही थोडे बुडबुडे यायला लागले आणि रंग पण बदललाय गुळाचा। असे बुडबुडे आले की आणि आता यातला थोडा थोडा पाक घेऊन असं आपल्याला, म्हणजे आपले एकदम जर टाकला सगळा पाक तर ते कडक पण होणार नाही आणि आपल्याला घाई पण होणार नाही, पटापट कडक होईल म्हणून वळा। असं बघा तुम्ही असं थोडं थोडं त्यात पाक टाकत जायचा आणि लाडू वळायचे। असे गोल 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 गरगरीत लाडू होतात आपले हे। आणि आता हाताला चटका पण नाही लागत, आपण थोडा थोडा पाक टाकत आहे ना, अगदी गरम नाही। या पद्धतीने आता आपले तिळाचे लाडू तयार झालेले आहेत। इथं 1 किलोमध्ये 100 वगैरे लाडू तर होतातच। बघा तुम्ही किती छान रंग आला। आणि बघा किती मऊसूत आले, छान। करून बघा असे लाडू। आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा।